नमस्कार. नवीन घडामोडी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे एका अतिशय महत्त्वाच्या अपडेटसह स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात पॉप्युलर योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरू झाली व 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या महिलांनी अर्ज केला व ज्यांचा अर्ज हा अप्रूव्ड झाला, ज्या महिला या योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरल्या त्या सर्व महिलांना सरसकट प्रति महिना 1500 रुपये याप्रमाणे पैसे मिळाले. मात्र आता पात्र महिलांना 1 एप्रिल 2024 पासून 1500 रुपये ऐवजी 2100 रुपयांचा हप्ता मिळणार असल्याचे सरकारकडून संकेत देखील मिळत आहे. मात्र एक गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे, ती म्हणजे मोठ्या प्रमाणात निकषाबाहेरील महिला या योजनेचा गैरफायदा घेत असल्याच्या अनेक तक्रारी सरकारकडे येत असल्यामुळे आता अर्जांची छाननी ही सुरू करण्यात आली आहे. आणि या दरम्यान मग 2,34,00,000 जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांपैकी जवळजवळ 15 ते 20% महिला या अपात्र ठरण्याची शक्यता ही निर्माण झालेली आहे. म्हणजेच मित्रांनो, या योजनेसाठी ज्या पात्रतेच्या अटी आहेत त्या पात्रतेच्या अटींवरती ज्या महिला लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत, आता त्यांची नव्याने पुन्हा पडताळणी करून खरंच या योजनेसाठी ज्या पात्रतेच्या अटी आहेत त्या पूर्ण होत आहे का नाही याची पडताळणी करून ज्या महिला पात्र आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ आता यापुढे मिळू शकणार आहे. तर मग पहा मित्रांनो, लाडकी बहीण योजनेची मुख्य अट म्हणजे ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा म्हणजेच 2.5 लाखापेक्षा कमी आहे त्याच महिला या योजनेसाठी पात्र आहेत. मग जर यापेक्षा जास्त जर उत्पन्न त्यांच्या कुटुंबाचे असेल तर मग त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. दुसरी महत्त्वाची अट, जर महिलांच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती जर आयकर भरत असेल म्हणजेच इन्कम टॅक्स जर भरत असेल तर त्यांनाही या योजनेचा लाभ हा मिळणार नाही. त्याचप्रमाणे महिलांच्या कुटुंबात 4 चाकी वाहन जर असेल त्याही महिला या योजनेसाठी अपात्र आहेत. 5 एकरपेक्षा अधिक जमीन जर असेल त्याही महिला या योजनेसाठी अपात्र आहेत. त्याचप्रमाणे एकच लाभार्थी दुसऱ्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेचा लाभ घेत आहे का हेही मित्रांनो पडताळणी करून पाहिले जाणार आहे. त्याचप्रमाणे एकाच कुटुंबातील किती महिलांनी अर्ज केले आहेत याची देखील पडताळणी आता सरकारकडून केली जाणार आहे. तरी अशा प्रकारे अर्जाची छाननी करून विविध प्रसार माध्यमांच्या मार्फत जी इन्फॉर्मेशन समोर येत आहे त्यानुसार 2,34,00,000 पात्र लाभार्थ्यांपैकी जवळजवळ 15 ते 20% महिला या योजनेचा लाभ घेण्यास अपात्र ठरणार आहेत. तर अशा पद्धतीने मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे जी विविध प्रसार माध्यमांच्या माध्यमातून समोर येत आहे आणि त्या अनुषंगानेच हा व्हिडिओ मित्रांनो मी बनवलेला आहे. आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल. जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त ह्या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि तुमचे वैयक्तिक मत नेमकी याबद्दल काय आहे ते नक्कीच या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नमूद करा. धन्यवाद मित्रांनो.